नमस्कार, मी राधिका रेडकर. आज जरा वेगळा मूड आहे. आज कविता नाही आहे वाचून दाखवायची. माझ्या 75रीला माझ्या मुलांनी माझे वेगवेगळ्या ठिकाणी आलेले लेख एकत्र करून त्याचं एक पुस्तक तयार केलेलं आहे आणि मनात वसलेल्या गोष्टी नावाचं. तर हे लेख हे जे पुस्तक केलेलं आहे ते काही विक्रीसाठी नाही आहे, आपली अशीच गंमत म्हणून ते केलेलं आहे. तर त्या पुस्तकातला मी तुम्हाला एक लेख वाचून दाखवणार आहे. आवडेल तुम्हाला, निश्चित गंमतही वाटेल. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी काय सांगते ते ऐका. मी मूळची आहे कोल्हापूरची. कोल्हापूर म्हटल्यानंतर कित्येक गोष्टी तुमच्या डोळ्यापुढे येतात. त्याच्यापैकी एक म्हणजे तिथली एकंदर संस्कृती, कोल्हापूरची अंबाबाई वगैरे अशा पुष्कळ गोष्टी तुमच्या डोळ्यापुढे येत असतील. तर त्यातली एक म्हणजे कोल्हापुरी भाषा. कोल्हापुरी भाषेला थोडा एक गावरान बाज आहे. म्हणजे सगळेच तसं बोलतात असं नाही, पण जनरली बोलणारे जर एरवी शुद्ध भाषेमध्ये बोलत असतील तर मित्र भेटले किंवा मैत्रिणी भेटल्या तर त्या निश्चितपणे ह्या गावरान भाषेमध्ये बोलतात. एखादं वाक्य तरी टाकतातच. आणि दुसऱ्या गावाला लग्न होऊन गेलेल्या असल्या आणि मैत्रीण भेटल्या तर नक्कीच त्या तसं बोलणार, कारण मग माहेरी गेल्यासारखं वाटतं. तर असं ही जी मोडतोड करण्याची जी रीत आहे ना कोल्हापुरी भाषेची, गावरान भाषेची, त्याची मी तुम्हाला गंमत सांगते. या लेखाचं नाव आहे रव्याचा लाडू. कोल्हापूर म्हटल्यानंतर ज्या गोष्टी म्हणजे आपलं गूळ, चप्पल, फताड्या शिंगांच्या म्हशी, दूध कट्टा, कुस्ती आणि मुख्य म्हणजे तांबडा पांढरा या गोष्टी आठवतात. आणि त्यांच्या जोडीला आणखी एका गोष्टीचा समावेश करायला हवा आणि ती गोष्ट म्हणजे हाक मारायची पद्धत. एरवी कसं ए अनंता, ए आनंदा, ए नंदा अशी आपण हाक मारतो ना, तसं होत नाही कोल्हापूरमध्ये. तर कोणत्याही नावाचा कसा चुरगळा करता येतो त्याचं प्रात्यक्षिक इथे बघायला मिळतं. दुसरं म्हणजे तुम्ही सरळ हाक मारलीत, नंदाला ए नंदा म्हणून हाक मारलीत तर ती ओ देणार नाही, कारण ती हाक आपल्याला मारली हेच तिच्या लक्षात येणार नाही. नेहमी सवय कसली आहे की त्या चुरगळा झालेल्या नावाला ओ म्हणण्याची, त्या हाकेला ओ म्हणण्याची पद्धत आहे. तर त्यामुळे आपल्याला बोलवतायत हे त्या ज्याचं नाव आहे त्यालाही कळत नाही. इथं काय होतं, विक्रम असं सुंदर नाव असेल त्याचा होतो विक्या, बाळकृष्ण असेल त्याचा होतो बाळ्या आणि रवी असेल तर त्याचा होतो रव्या. पण इथे सुद्धा एक व्याकरणाची गंमत आहे बरं का. दिलीप तो दिलीप असतो. तो दिलीप जेव्हा दिलप्या होतं ना तेव्हा ते दिलप्या होतं. आणि मग दिलप्या आलतं, दिलप्या गेलतं, दिलप्या बसलं होतं, दिलप्या म्हणलं, अशा पद्धतीने कोल्हापुरी भाषा ही सुरू होते. आता फक्त असं पुरुषच म्हणतात एकमेकाला असं नाही, स्त्री वर्गही याच्यामध्ये पुढे आहे. म्हणजे स्त्री वर्गामध्ये काय होतं, मंगल नावाचं मुलगी जी असेल तिची होते मंगी. आणि कोल्हापुरी व्याकरणाच्या नियमाप्रमाणे हाक कशी मारली जाणार आहे, ए मंगे. जर तिथं विजू नावाची मुलगी असेल, विजया नावाची, तर आपण विजू म्हणून हाक मारू ना, तसं नाही, तिची होते विजी आणि मग तिला हाक मारणार काय, विजी. हे फक्त नामांच्याबद्दल नाही आहे, नावांच्याबद्दल नाही आहे, तर आडनावाला सुद्धा हाच नियम लागू पडतो. म्हणजे इथं समजा रामदासी नावाची एखादी मुलगी असेल किंवा हे असेल तर त्याचं होतं रामी, मुलाचं नाही होतं, त्याचं नाव होतं रामी तिचं. आणि तिला हाक कशी मारतात, ए रामे. आणि शिरोडकरचं तर बघायलाच नको. शिरोडकर म्हणजे शिर्डीच होते, अगदी साईबाबांची शिर्डी. आणि तिला हाक काय मारणार, ए शिर्डी. आहे ना मजा. तर हे अशा मोडतोडीमुळे एका नवरा बायकोमध्ये असं मस्त जंगी भांडण झालेलं होतं. कसं ते बघा. त्या दिवशी काय झालं, आमचे एक नातेवाईक बाहेरून भुकेजून आलेले होते. खूप भूक लागली बायकोला, मला काहीतरी तोंडात टाकायला दे, प्रचंड भूक लागलेली. बायको काय म्हणाली की हातपाय धुवून या, मी तुम्हाला रव्याचा लाडू देते. रव्याचा लाडू म्हटल्यानंतर पतिदेव भूक विसरले. म्हणजे रव्या आलतं कवा आणि काय विशेष, आणि लाडू का घेऊन आलं. वहिनीने पाठवले असणार, मला आवडतात म्हणून. वहिनींचा लाडू मसला इतका बेस्ट असतो ना, रव्या आणि वहिनी म्हणजे ग्रेटच. एवढं बोलीपर्यंत मागून टेबलावरून एक दणकन वाटी आदळली गेली. त्याच्यात होता रव्याचा लाडू.
आणि रव्याच्या लाडवानंतर मागून सुरू झाला दांडपट्टा. मी मरमरून लाडू केलेत आणि नाव रव्याचं आणि वहिनींचं, घरकी मुर्गी दाल बराबर. काही करा जर्रा म्हणून कौतुक नाही, वगैरे वगैरे. आणि त्या रात्री आमच्या पाहुण्यांचं जेवण त्या एका रव्याच्या लाडवावरच संपलं. हे काही सांगायला नको तुम्हाला.